श्री स्वामी राजमाऊली, श्री स्वामी राजमाऊली। श्री स्वामी समर्थ महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे। आपली महाराजांवरती खूप श्रद्धा आहे, महाराजांचं सुद्धा आपल्यावरती खूप प्रेम आहे आणि त्यामुळे आपण महाराजांची उपासना करतो। पण स्वामी महाराजांची ही उपासना नेमकी कशी असावी, त्यांना नमस्कार कसा करावा? आपल्या घरात जर महाराजांच्या पादुका असतील तर त्याचा पावित्र्य कसा राखावं? स्वामी महाराजांच्याकडे कोणाची मध्यस्थी आपण करावी का? आपण महाराजांकडे समोर कसं यावं? महाराजांना नैवेद्य कसा अर्पण करावा? महाराजांच्या उपासनेचे पावित्र्य काय? या सगळ्या गोष्टी महाराजांच्या चरित्राचाच आधार घेऊन मी आज इथे बोलणार आहे। श्री स्वामी राजमाऊली। भक्त म्हणजे सर्वात प्रथम आपण जाऊया महाराजांच्या उपासनेकडे। महाराजांची उपासना म्हणजे नेमकं काय आणि ती कशी असावी? आपण महाराजांची रोज पूजा करतो, मोठ्या प्रेमाने पूजा करतो, कारण ती वेळ आपल्या दिवसाचा प्रारंभ असतो। आपण रात्री आरामात झोपून उठलेलो असतो, आपण ताजेतवाने असतो आणि म्हणून आपण महाराजांची पूजा यथासांग करतो। पण महाराजांची उपासना म्हणजे काय? आपण केलेली पूजा ही महाराजांच्या उपासनेमध्ये येऊ शकते का? तर भक्त मंडळी निश्चितच येऊ शकते। महाराजांची उपासना म्हणजे महाराजांचं नाम। तुम्ही सकाळी उठल्यावरती एकदा जरी महाराजांचं नाव घेतलं, पण ते अगदी नियमितपणे अमुक एक वेळेला घेतलं, ती सुद्धा तुमची उपासना होऊ शकते। भक्त मंडळी आता असं आहे, उपासनेच्या नावाने आपण किती काय करावं? स्वामी चरित्र सारामृतातला एक अध्याय, सहस्त्र नामावली आणि काय असं करून आपण आपली उपासना शक्यतो वाढवू नये। कारण आपण उपासनेचा रितसर संकल्प जरी सोडला नसेल तरी आपण ज्या वेळेला ठरवतो आपण रोज अमुक अमुक करायचं, त्याला नकळत तो आपल्याकडून संकल्प सोडला जातो। त्यामुळे उपासना जास्ती असू नये। आणि त्याचं कारण हेच आहे की यदा कदाचित कधी तुम्ही जर समजा दमलेले असाल, थकलेले असाल, रोजचेच दिवस सारखे नसतात, कधी आजारी असाल, तर त्यावेळेला सुद्धा तुमच्याकडून ती उपासना सहज घडली पाहिजे। सहज उपासना ही सहज असावी। उपासनेसाठी बसणं आणि आपणच आपल्याला अगदी सक्ती करणं त्याला उपासना म्हणत नाही। सुरुवातीला आवडीने आपण त्या पद्धतीची उपासना करू सुद्धा, महाराजांच्या समोर एक एक तास बसून आपण काही वाचन करू, आपण काही पारायण करू, पण हे कितपत जमणार आहे तुम्हाला? आजच्या दिवसाला तुम्हाला वेळ आहे, तुमचा उद्याचा दिवस किंवा पुढे तुमच्या आयुष्याचं कसं काय असेल, तुमचं रुटीन काय असेल, हे तुम्हाला काहीच माहिती नाहीये। त्यामुळे उपासना शक्यतो आपल्याला जमेल तशीच करावी, तसाच संकल्प सोडावा किंवा तसाच मनामध्ये विचार करावा की उपासना आपल्याला अगदी सहज आपल्याला जमेल। एकच गोष्ट याच्यामध्ये आहे की त्या उपासनेची ती ठरलेली वेळ असावी। तुम्ही जर 8 वाजता सकाळी उठत असाल तर 8च्या ठोक्याला स्वामींचं एकदाच जरी नाव घेतलं तरी ती उपासना होते। महाराजांनी कधीच का आपल्याला असं सांगितलेलं नाही की माझं एवढं वाचन करा, माझं एवढं नामस्मरण करा, असं काहीच नाहीये। नामस्मरण जे आपण म्हणतो ते एकदा सुरू केलं का त्याच्यात आपलं इतकं मन रमलं पाहिजे का सबद दिवस ते अखंडपणे आपल्या मनामध्ये घोळत राहिलं पाहिजे। अखंड नामस्मरणाचा अर्थ असा नाही की तुम्ही नामस्मरण बोलत जा, तुमच्या कामधंद्याकडे दुर्लक्ष करा, अजिबात नाही, तसं नाहीये। अखंड नामस्मरण म्हणजे एकदा तुमच्या मनामध्ये आलेलं तुमच्या मनात ते घोळत राहणं। एखाद्या आवडीचं सिनेमाचं गाणं कुठेतरी लांबून आपण ऐकत असतो आणि सबंध दिवसभर आपण ते गुणगुणत असतो, तसंच काहीच नामस्मरणाच्या बद्दल घडलं पाहिजे। त्यामुळे उपासना जी कुठली तुम्ही करायची ठरवाल, तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा तुमच्याकडून नकळत तो संकल्प सोडला जातो। त्यामुळे ते आयुष्यभर आपल्याला अगदी काही अडचण न येता, अगदी कुठल्याही पद्धतीची आपण स्वतःला सक्ती न करता ती आपल्याला आयुष्यभर करता आली पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमची उपासना ठरवा। फक्त म्हणजे स्वामी महाराजांच्या समोर जेव्हा आपण येतो तेव्हा नकळत आपले हात जोडले जातात।
नकळत स्वामी महाराजांना आपण नमस्कार करतो. आणि त्याच्या पुढे काय असतं तर साष्टांग नमस्कार. अगदी हाताच्या बोटापासून त्या पायाच्या अंगठ्यापर्यंत सगळं ते जमिनीला टेकून नमस्कार घातला जातो. पण महाराजांना मुजरा घातला जातो काय हो? आता अलीकडे काही लोक स्वामी महाराजांना मुजरा करतात. मला कोणावरती कुठच्याच पद्धतीची टीका करायची नाहीये, पण महाराजांकडे आल्यावरती आपल्याला आत्मसमर्पण करायचं असतं. त्यामुळे साष्टांग लोटांगण हे स्वामी महाराजांकडे अगदी पूर्वपार किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये देवाधिकांना साष्टांग लोटांगण घातलं जातं, मुजरा केला जात नाही. मुजरा हा राजाला असतो, देवाला साष्टांग लोटांगण घातलं जातं. मुजरा करणं म्हणजे स्वामी महाराजांच्या बद्दल आपल्या मनात काहीतरी कमी भाव आहेत अशातला भाग अजिबात नाहीये. पण महाराजांकडे आल्यावरती जर तुम्ही संपूर्ण समर्पण करत आहात तर मग साष्टांग लोटांगण का नाही? महाराजांकडे साष्टांग लोटांगण घालण्याचीच प्रथा आधीपासून आहे. प्रत्यक्ष देहस्वरूपी महाराज अक्कलकोटात नांदत असताना कोणी महाराजांना येऊन मुजरा केलेला नाहीये, महाराजांना साष्टांग लोटांगणच घातलेलं आहे. आपण इतर देवळांमध्ये सुद्धा जातो, तर आपल्या आराध्य दैवताचं जाऊन आपण दर्शन घेतो, त्यावेळेला आपण तिथे जाऊन साष्टांग लोटांगण घालतो. अर्थात समोर आल्या आधी आपण नमस्कार करतोच करतो, पण त्यानंतर आपण काय करतो? साष्टांग लोटांगण, मुजरा नाही. त्यामुळे भक्त मंडळी, एकच गोष्ट या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वामी महाराजांकडे गेल्यावरती तुम्हाला नमस्कार करायचे नमस्कार करा, तुम्हाला मुजरा करायचं असेल करा, काही हरकत नाही. पण त्याच्यानंतर साष्टांग लोटांगणाला जे महत्व आहे ते मुजराला नाहीये. मुजरा हा आपण राजाला करतो, देवाला, आपल्या परब्रह्माला, आपल्या दैवताला आपण साष्टांग लोटांगण घालतो. महाराजांनी एकदा आपल्या भक्ताला सांगितलेलं आहे, अरे हम पंतोजी पण नाही करते. महाराजांना हेच म्हणायचं होतं की मी कुठच्याही पद्धतीचे पंतोजी पण नाही करत, गाठ के गुरु पाठ केले. महाराज अगदी प्रॅक्टिकल आहेत बरं का. ते कुठच्याही पद्धतीने तुम्हाला कोणाची मध्यस्थी त्यांना आवडत नाही. आपल्या आईसारखे आहेत, ते आपली आई आहे. आपल्यापैकी प्रत्येक जणाला आठवेल आपण आईकडे हक्काने मागितलेलं आहे. आपण आईकडे कधी मध्यस्थी केलेली आहे का? आपण कोणाला सांगितलेलं आहे? आपण आपल्या भावाला तरी किंवा आपण आपल्या बहिणीला तरी सांगितलं आहे का की आईला सांग मला अमुक अमुक गोष्ट पाहिजे? अजिबात नाही. आपण सरळ आईकडे वेळप्रसंगी हट्ट केलेला आहे, जिद्द केलेली आहे, पण आपण आईकडे सरळ मागितलेलं आहे. त्यामुळे महाराजांना सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते त्या काची पलीकडच्या महाराजांकडे मागा. मध्यस्थी करण्याची काहीच गरज नाहीये. आणि जेव्हा तुम्ही मध्यस्थी करता तेव्हा महाराजांना अभिप्रेत नसलेल्या गोष्टी तुम्ही करता आणि नाही त्या थोटांडाला तुम्ही खटपाणी घालता. उद्या जर मी महाराजांच्या समोर बसलो आणि असं सांगितलं की या माझ्याकडे, तुमचे काय प्रश्न असतील ते मी महाराजांना विचारून तुम्हाला सांगतो, तर ते साफ चुकीचं आहे. ते साफ चुकीचं आहे. ते कोणी करत असू दे, मला व्यक्तिशः कोणावरती टीका करायची नाहीये, पण ते साफ चुकीचं आहे. स्वामी समर्थ महाराजच नाही तर आपलं जे कोण दैवत असेल, जे कुठलं आपलं दैवत असेल, त्याच्याकडे तुम्ही सरळ जाऊ शकता. त्या दैवताला आपण प्रार्थना करू शकता, मनापासून प्रार्थना करू शकता. आणि त्या देवाला आपण सांगू शकता, आपल्या देवाला किंवा आपल्या स्वामी महाराजांना की मला अमुक अमुक पाहिजे. तुमच्यासाठी ते योग्य असेल तर निश्चितच तुम्हाला ते देणार. महाराजांचे आपण सर्व लेकर आहोत. त्यामुळे महाराजांकडे काय मागण्यासाठी किंवा महाराजांच्या समोर येऊन काय प्रार्थना करण्यासाठी कोणाच मध्यस्थाची गरज नाहीये. आणि महाराज मुळात कुठे आहेत? महाराज आपल्या हृदयात आहेत, महाराज आपल्या अंतःकरणात आहेत. अशा वेळेला महाराजांना आपण फोटोत पाहतो किंवा आपण मूर्तीमध्ये बघतो, आपल्याला लहानपणापासून तशी तालीमच नाहीये की मूर्तीकडे किंवा फोटोकडे न बघता तुम्ही तुमची प्रार्थना करा म्हणून. इतर धर्मियांमध्ये आहे, ते आहे आणि त्यांची प्रार्थना कुठेच कमी पडत नाहीये. पण आपल्याकडे आपल्याला फोटो किंवा आपल्या मूर्तीची आपल्या फोटो किंवा आपल्या मूर्तीचा आधार घ्यावा लागतो. असो, त्याच्यात काहीही वाईट नाहीये. आपण फोटो समोर प्रार्थना करूया, आपण मूर्ती समोर प्रार्थना करूया, त्यात काहीही गैर नाहीये.
पण एखाद्या व्यक्तीकडे ती प्रार्थना करणं आणि एखाद्या व्यक्तीच्या अंगात महाराज आले असं समजणं, किंवा एखादा व्यक्ती आपली प्रार्थना महाराजांपर्यंत पोचत नाही, त्याच्याकडे सांगितले तर तो महाराजांपर्यंत पोचवून महाराजांचं उत्तर आपल्यापर्यंत तो घेऊन येतो, हे समजणं फार चुकीचं आहे. भक्तगण, हे फार चुकीचं आहे. महाराजांना आपली आई समजा. स्वामीसुत महाराज महाराजांना वेळ प्रसंगी आई म्हणत, वेळ प्रसंगी बाप म्हणत. महाराजांवरती जे प्रेम तुम्ही करा, त्या प्रेमाच्या माध्यमातून आत्मसमर्पण करा. महाराजांना सांगा की तुमच्याशिवाय मी कोणाकडे मागणार, माझं कोण आहे, तुम्हीच माझे दाता, तुम्हीच माझे त्रातात, तुम्हीच मला तारणार आहात, तुम्हीच मला मारणार आहात, तेव्हा मी कुठेही कोणाकडे जाणार नाहीये. हे तुम्ही माझ्या समोर उभे आहात, मी जिथे जिथे जातो तिथे तिथे तुम्ही माझ्या बरोबर असता. असं सगळं असताना मी एखाद्या व्यक्तीकडे का जाऊ की तो तुमच्या माझ्यापेक्षा जास्ती जवळ आहे, आणि माझ्या विवंचना, माझ्या मागण्या, माझे प्रार्थना तो का म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवणार. मी नाही कोणाकडे जाणार असं सांगा आजच महाराजांना. आणि महाराजांना सांगा की मी तुमच्याच पुढ्यात उभे राहणार, तुम्ही सदैव माझ्या बरोबर असता, हे मला पूर्ण खात्री आहे, मला माहिती आहे. तुम्ही माझी काळजी करता, तुम्ही माझ्यावरती प्रेम करता, याची सुद्धा मला खात्री आहे. तेव्हा मी मध्यस्थी मला नको. भक्तगण, आपल्यापैकी खूप भक्तगण मध्यस्थी करतात, ते साफ चुकीचं आहे. महाराजांना आपली आई समजा. तुम्हाला जे काय पाहिजे नको ते महाराजांकडे सांगा. फक्त खात्री ठेवा, श्रद्धा ठेवा की महाराज ऐकतायत आपलं. महाराजांकडे मध्यस्थी केलेली खुद्द महाराजांना आवडायची नाही. म्हणूनच त्या भक्ताला महाराजांनी सांगितलेलं आहे की हम पंतो जीपन नहीं करते, गाठ के गुरु बाट के चले, हम पंतो जीपन नहीं करते. भक्तगण, आपल्या घरी जर स्वामी महाराजांच्या पादुका असतील तर त्या पादुकांचं पावित्र्य ठेवणं फार महत्वाचं आहे. त्या पादुका किती हाताळाव्या, फक्त पूजेच्या वेळी त्या पादुका पूजेपुरता हाताळाव्या. एकदा पूजा झाली का त्या पादुकांच्याकडे लांबूनच दर्शन घ्यावं, का त्या पादुकांचं लांबूनच दर्शन घ्यावं. त्यानंतर त्या पादुकांना स्पर्श करू नये. महाराजांच्या या पादुकांवरती डोकं तर कधीच ठेवू नये. लांब जरी डोकं झुकवलं तरी ते तिथपर्यंत पोचतं. आणि त्याही पलीकडे जाऊन पादुका तुमच्या घराच्या बाहेर कधीच काढू नका. कुठे काही असू द्या, कुठचंही निमित्त असू द्या. आता अलीकडेच एक गोष्ट घडलेली आहे. एका कुटुंबामध्ये अगदी फार पूर्वीपासून स्वामी महाराजांच्या पादुका आहेत. त्यांच्या मुलाचं लग्न होतं आणि त्या लग्नाच्या हॉलवरती त्या पादुका आणल्या होत्या. मला म्हणाल्या, पादुका आणलेल्या, पादुकांचं दर्शन घ्या. तिथे आले गेलेला माणूस सगळेजण स्वामी महाराजांच्या पादुकांवरती अगदी मनोभावे डोकं ठेवत होता, महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेत होता. सर्व काही घडत होतं. तेव्हा माझ्या डोक्यात असा एक विचार आला, हे कितपत योग्य आहे. तुमच्याकडे महाराजांच्या पादुका आहेत, त्या भले तुम्ही महाराजांच्या पादुका म्हणून पूजलेल्या आहेत किंवा तुमच्या पूर्वजांना महाराजांनी दिलेल्या आहेत, त्या फक्त तुमच्या पुरत्या आहेत बरं का, त्या तुमच्या पुरत्या आहेत. ते तुमचं घरातलं दैवत आहे. त्या दैवताची घरातल्या घरातच पूजा करून तिथेच त्याचं पावित्र्य राखणं हे फार महत्वाचं आहे. त्या पादुका घराच्या बाहेर आणणं, भले आपल्या एखाद्या कार्याला आपण घेऊन जाणं किंवा दुसऱ्याच्या घरी घेऊन जाणं, हे बिलकुल योग्य नाही. आणि त्याही पलीकडे पादुका डोक्यावरती ठेवल्या जातात. हा प्रकार तर महाराजांनाच आवडायचा नाही. स्वामी महाराजांच्या एका भक्ताला साप चावला होता, पण तो खाली पडला, तोंडातून फेस वगैरे येत होता, आता तो मरणार. लगेच दुसरा एक भक्त जो होता, स्वामी महाराजांच्या ज्या काय पादुका होत्या, त्या पादुका काढल्या आणि त्या साप चावलेल्या इस्माच्या डोक्यावरती ठेवल्या. तोच आतमधून महाराज कडाडले, खूप चिडले, बाहेर आले. माझ्या पादुकाने हात का लावला, तुला रे नालायका कोणी सांगितलं त्याच्या डोक्यावर ठेवायला. महाराजांच्या पादुका महाराजांना स्पर्श केलेला आवडायचा नाही. विनाकारण हाताळणं आणि कोणीही कोणाच्या डोक्यावर ठेवणं हे स्वामी महाराजांना आवडायचं नाही अजिबात. हे अशी नोंद त्यांच्या चरित्रात पण आहे. महाराजांचं चरित्र जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला एखादी गोष्ट जर महाराजांना आवडली नाही, आपण लगेच त्याच्यातून एक बोध घेतला पाहिजे. एका भक्ताने दुसऱ्या भक्ताच्या डोक्यावरती संकटकाळी सुद्धा त्यांना पादुका ठेवलेल्या आवडल्या नाहीत. मग आपण राज रोज जातो महाराजांच्या दर्शनाला, समोरचा माणूस पादुका उचलून आपल्या डोक्यावरची ठेवतो, आपण मनोभावे अगदी शुद्ध अंतःकरणाने त्या डोक्यावर ठेवून घेतो आणि आपण आपलं भाग्य समजतो.
पण ही गोष्ट जर महाराजांना आवडत नसेल तर आपण का म्हणून करावी? या सगळ्या नकळत होत असलेल्या चुका आहेत बरं का. आपण कोणीही ह्या चुका मुद्दामून करत नाहीये, पण आपण जेव्हा महाराजांचं चरित्र वाचतो तेव्हा आपल्याला कुठेतरी त्याच्यातून काहीतरी एखादी गोष्ट शिकण्यासारखी असतेच असते. आपण एखादी गोष्ट वाचतो, पादुका डोक्यावर ठेवल्या ती महाराज चिडले, तेवढ्या पुरतं गोष्टीसारखा वाचतो आणि आपण ते सोडून देतो. आपण त्याच्याबद्दल विचार कधीच करत नाही. पुन्हा आपण मठात जातो, तिथल्या पादुका तो समर्थ जे आपले पुजारी जे असतात ते आपल्या डोक्यावरती ठेवतात, आपण पुन्हा डोक्यावरती त्या ठेवून घेतो. महाराजांना पादुकांना स्पर्श केलेला किंवा विनाकारण पादुका हाताळलेल्या आवडतच नाहीत. महाराजांच्या पादुका कधीही विनाकारण हाताळू नये. पूजापुरत्या हाताळाव्या, पूजेनंतर त्या योग्य जागी त्याच्या आसनावरती ठेवाव्या आणि त्याचं लांबूनच दर्शन घ्यावं. पादुकांवरती डोकं ठेवणं हा अगदी पूर्वपार आपल्याकडे चालत आलेला आहे, पण ते महाराजांना आवडायचं नाही. स्वामी महाराजांना त्यांच्या पादुकांवरती डोकं ठेवलेलं सुद्धा आवडायचं नाही. याचा विचार झाला पाहिजे. स्वामी महाराजांच्या समोर आपण जेव्हा जातो मठामध्ये, तेव्हा आपल्यापैकी किती लोक हे समजतात की महाराज प्रत्यक्ष समोर बसलेले आहेत. कुठेतरी आपल्या मनामध्ये एकच असतं की महाराजांचा फोटो आहे, महाराजांची मूर्ती आहे, आणि आपण तिथे सरळ आपल्याला मनाला वाटेल तसे आपण वागत असतो. आपण एकमेकाला दुखवत असतो, आपण एकमेकांना नाही ते बोलत असतो, नाही तर सहज म्हणून आपण नुसतं गप्पा मारत बसलेला असतो. आणि हा जो सगळा प्रकार आहे महाराजांच्या समोर बसून आपण करत असतो. स्वामी महाराजांच्या मठाच्या सभा मंडपात आपण हा सगळा प्रकार करत असतो, गप्पा मारत असतो. भक्तांनो, आपल्यापैकी बहुतेक लोकांनी स्वामी चरित्र वाचलेलं असावं. एक दिवशी कोणतरी स्वामी महाराजांकडे भक्त आला होता. तिथे बाळप्पा महाराज सुद्धा होते आणि बाळप्पाने त्याच्याकडे नाही ती चौकशी केली. तुम्ही कुठून आलात, कुठच्या गावचे, कसं काय, वगैरे वगैरे. महाराजांना ते आवडलं नाही. महाराजांनी लगेच बाळप्पा महाराजांना विचारलं, काय रे, नसत्या चौकशा कशाला करतोस, तुला काय त्याच्या गावाला जायचंय का? बाळप्पाने लगेच कान उपटून महाराजांची माफी मागितली आणि त्यानंतर बाळप्पा कधीच आले गेलेल्या भक्तांकडे विनाकारण काही गप्पा मारत नसत. आपण महाराजांकडे आलेलो आहोत, आपण स्वामी महाराजांच्या मठामध्ये आलेलो आहोत. मठामध्ये जी समोर तस्वीर आहे किंवा जी काय मूर्ती आहे ती खुद्द महाराज बसलेले आहे अशी जर आपण कल्पना केली तर आपली आपसामध्ये गप्पा मारायची आपली शामत होईल का? आपलं तेवढं डेअरिंग होईल का? महाराज समोर बसलेले आहेत, आपण महाराजांच्या दर्शनाला आलेलो आहे, इतकी कल्पना करा. आणि अशा वेळेला आपल्या ओळखीचा माणूस जरी समोर दिसला तरी आपण त्याला हात करणार नाही, कारण तिथे ते महाराजांची शिस्त असते. प्रत्यक्ष परब्रह्माच्या समोर येऊन आपण उभे राहिलेलो आहोत, त्याच्या कृपादृष्टीचा वर्षाव व्हावा आपल्यावरती, हीच एकमेव आपली इच्छा असते. मग अशा वेळेला तिथे गप्पा कधीच नाही, अशा वेळेला तिथे नाही तर चौकशा अजिबात नाही. फक्त महाराज एक आहे महाराज, कारण महाराज तिथे प्रत्यक्ष समोर बसलेले आहेत. हीच जर संकल्पना तुमची असेल तर महाराजांच्या मठामध्ये किंवा महाराजांच्या स्थानावरती जाऊन तुम्ही नमस्कार कराल, महाराजांचे व्हाल, तुम्ही तुमची प्रार्थना कराल, साष्टांग दंडवत घालाल आणि महाराजांना नमस्कार करून तुम्ही माघारी फिराल. महाराजांच्या मठामध्ये, महाराजांच्या सभा मंडपामध्ये कधी गप्पा गोष्टी करत बसणार नाही आणि बसू पण नाही. खुद्द महाराजांना ते आवडत नसायचं. आपण जाऊन तिथे गप्पा मारत बसावं, आपण जाऊन तिथे नाही ते भांडण तंटे करावे, एखाद्याबद्दलचा आपण द्वेष ठेवावा मनामध्ये, हे महाराजांना आवडायचं नाही. त्यामुळे कधी मठामध्ये आल्यावरती महाराजांना नमस्कार करा, महाराजांकडे प्रार्थना करा, मनसोक्तपणे महाराजांचं चिंतन करत तिथे बसा आणि पुन्हा महाराजांना नमस्कार दंडवत घालून तुम्ही तिथून निघून जा. बरं, महाराजांच्या मठात जेव्हा तुम्ही येता, महाराजांच्या उत्सवाला जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा आणखीन एक गोष्ट आपल्याला अभिप्रेत असते आणि महाराजांना सुद्धा आपण त्या पद्धतीने वागावं असं वाटत असतं. हिंदू धर्मात कुठच्याही शुभ कार्याला आपण टोपी घालतो, पण स्वामी समर्थ महाराजांना आपल्या भक्तांनी आपल्या समोर टोपी घालून आलेला आवडत नसायचं बरं का. स्वतः ते टोपी घालायचे, पण कुठल्या भक्तांनी टोपी घालून आलेला आपल्याकडे आवडायचं नाही.
मी टोपी बद्दल बोलतोय, फेटा किंवा पागोड्याबद्दल नाही. टोपी, मग ती कुठची टोपी असू द्या, पण महाराजांच्या समोर टोपी घालून आलेलं खुद्द महाराजांना आवडायचं नाही. आणि दुसरी गोष्ट महाराजांनी आवडायची नाही, ती वरती आसनावरती बसलेलं कोणी. महाराजांच्या समोर येऊन सगळेजण जमिनीवरती बसायचे, सतरंजीवरती बसायचे. पण तेच कोण एखादं समोर काय एखादं स्टूल किंवा एखादी खुर्ची असेल, त्या खुर्चीवरती कोण बसलं तर ते सुद्धा महाराजांना आवडायचं नाही, अजिबात आवडायचं नाही. मग अशा वेळेला महाराज त्यांना ओरडायचे नाही बरं का. महाराज त्यांना ओरडत नसत. मग महाराज काय करत, त्यांचं जर लक्ष गेलं एखाद्याकडे, कोण टोपी घालून आलेला आहे किंवा एखादा येऊन एखाद्या उच्च स्थानावरती येऊन बसलेला आहे, खुर्चीवर म्हणा, टेबलावर म्हणा, किंवा आजूबाजूला तिथे पेट्या असायच्या, त्या पेट्यांवरती म्हणा, तर महाराज स्वतःच्या आसनावरून उठायचे, उभे राहायचे आणि त्या ग्रहस्थाला नमस्कार करून म्हणायचे, नमस्कार हो नमस्कार. आता महाराज आपल्याला नमस्कार करतायत म्हटल्यावरती त्याचं पाणी पाणी होऊन जायचं, तो ओशाळून जायचं, त्याला लाज वाटायची, काय चाललंय काय. प्रत्यक्ष परब्रह्माच्या दर्शनाला आलेलो आहोत आपण. मग अशा वेळेला आपण त्यांना नमस्कार करायचा, आपण त्यांना लोटांगण घालायचं. ते उठून, तीच परमेश्वराची मूर्ती आपल्याला उठून उभे राहून नमस्कार करते. मग अशा वेळी तिथे नियमित येणारे जे कोण भक्तगण होते किंवा महाराजांच्या सान्निध्यातले जे कोण सेवेकरी असत, ते त्या ग्रस्ताला सांगत असत, अरे डोक्यावरची टोपी काढ, महाराजांना आवडत नाहीये, किंवा तिथे वर बसू नकोस, खाली आमच्यासारखा इथे बस. भक्तगण, आज सुद्धा आपण कितीतरी लोक महाराजांच्या स्थानावरती टोपी घालून जातो. असं काय कुठलंच मोठं कारण नसतं की त्या महाराजांच्या मठामध्ये जोवर आपण आहोत तोपर्यंत टोपी काढणं सहज शक्य असतं. परत एखाद्याने आपल्याला सांगितलं टोपी काढा का आपल्याला राग येतो, आपण त्याच्याकडे डोळे वटारत बघतो. हा कोण सांगणार आपल्याला टोपी काढ, आपण महाराजांच्या मठामध्ये आलोय का, याच्या बापाचं घर आहे का, असा आपण वाद घालतो. किंवा एखाद्या उच्च स्थानावरती जाऊन आपण बसलो आणि त्याला एखाद्या सेवेकऱ्याने सांगितलं की इथे बसू नका, खाली बसा, तरी पण आपल्याला राग येतो. आपण महाराजांचं चरित्र वाचलेलं असतं, त्याच्यात ही गोष्ट सुद्धा आपण वाचलेली असते, पण गोष्टीपुरती ती आपण घेतो आणि सोडून देतो. आपण पण ह्या पद्धतीने वागलं पाहिजे. आपण पण महाराजांच्या मठामध्ये गेल्यावरती टोपी घातली नाही पाहिजे किंवा आपण वरच्या आसनावरती बसला नाही पाहिजे. हा आपल्यापैकी किती लोक विचार करतात, कारण मनामध्ये कुठेतरी एकच असते, इथे महाराज थोडंच आहेत, इथे महाराज नाही आहेत, महाराजांचा फोटो आहे. तुमच्या अडीअडचणीला महाराज आहेत असं समजून तुम्ही तिथे जाऊन डोकं आपटायला तयार असता. तुमच्या अडीअडचणीला तुम्हाला तिथे महाराज दिसतात, पण एरवी सगळं व्यवस्थित सुरळीत चालत असताना तुम्ही मठामध्ये येतात, त्याला तुम्ही महाराजांची सेवा समजता, महाराजांची उपासना समजता. पण एकदा महाराजांच्याकडे आल्यावरती, त्या मठामध्ये आल्यावरती तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागता. आपसात गप्पा मारता ते मारताच, काही प्रमाणात वाद घालता, डोक्यावर टोपी घालता, वरच्या आसनावरती बसता. आपण ही वाट बघू नये की महाराज आपल्याला उठून नमस्कार करतील. आपण काय तेव्हा शहाणे होणार आहोत का. हे लिखाण सगळं कशासाठी आहे, स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र आज आपल्या हातामध्ये पडतंय ते कशासाठी पडतंय, तर त्याच्यापासून काहीतरी आपण शिकू शकतो, नक्कीच शिकू शकतो. महाराजांकडे पेश येण्याची शिस्त तर आपण शिकूच शकतो. त्या भक्तगण तेवढं लक्षात घ्या. आपण जेव्हा मठामध्ये जातो त्या प्रत्यक्ष महाराज तिथे बसलेले आहेत हीच भावना ठेवा. मग अशा वेळेला अपसुकच आपण एकदम शिस्तीमध्ये तिथे वागू. महाराजांना टोपी आवडत नाही, आपण नाही घालणार. महाराजांना वरच्या आसनावर बसलेलं आवडत नाही, आपण नाही बसणार. महाराजांना गप्पा मारलेले आवडत नाही, आपण नाही मारणार. महाराजांना वाद घातलेले आवडत नाही, आपण नाही घालणार. आणि तेच महाराजांना अभिप्रेत आहे, तेच महाराजांना पाहिजे, आपण तसंच वागावं. महाराज झाडांवरती खूप प्रेम करत बरं का, खूप प्रेम करत. चालता चालता एखादा वृक्ष जर त्यांना दिसला तर त्या वृक्षावरती प्रेमाने हात फिरवत, त्या वृक्षाशी प्रेमाने बोलत. आणि त्यामुळे कोणी कुठल्याही प्रकारे एखाद्या वृक्षाला इजा केली तर त्या महाराजांना आवडत नसत. आपण कधी विचारच करत नाही की वृक्षांना किंवा झाडांना सुखदुःख असतं. अशीच एक घटना आहे. महाराज एका भक्ताच्या घरी बसलेले असताना
बाहेर त्याचा गडी त्या झाडाची फांदी तोडत असतो. आणि हे जेव्हा महाराजांना कळतं तेव्हा महाराज जोराने ओढून त्याला विचारतात, अरे माझ्या पालखीची दांडी कोण तोडतोय? भक्तगण, आपण जर महाराजांचे उपासक आहात तर ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. विनाकारण उगाच एखादं झाड आपण तोडू नये. मध्यंतरी माझ्या एका ओळखीच्या ग्रस्ताने एक दुकान घेतलं. नवीनच ती बिल्डिंग उभारली होती आणि खूप छान दुकान त्यांनी घेतलं. ते सर्वांना सजवलं, तिथलं फर्निचर वगैरे केलं आणि लगेच त्याच्या लक्षात आलं की आपल्या दुकानाच्या बाहेरच एक भला मोठा वृक्ष आहे आणि या वृक्षामुळे आपलं दुकान झाकलं जाते. त्याची ती वास्तुशांत होती, पूजा होती. त्या सहज बोलता बोलता तो मला सुद्धा बोलला की हा वृक्ष आलेला आहे. म्युन्सिपालिटीला 4 पैसे देऊन आपण म्हटलं हा वृक्ष तोडणार आहोत की जेणेकरून रस्त्यावर माझं दुकान व्यवस्थितरित्या दिसेल. पण झाडं तोडलेली महाराजांना आवडत नसत. मी त्याला सांगितलं की झाडांना हात लावलेला महाराजांना आवडत नसतो, बाकी तू विचार कर. तर नाही म्हणे, ते काय असं औदुंबर किंवा वड किंवा पिंपळ नाहीये, ते साधं कुठलं तरी वृक्ष आहे. मी म्युन्सिपालिटीशी बोललेलो आहे आणि ते येऊन तोडतीलच. त्यावर मी त्याच्याकडे काही जास्त बोललो नाही. पण भरताना काही दिवसातच त्याला काय सद्बुद्धी लाभली काय माहिती नाही, त्यांनी तो वृक्ष तसाच ठेवला. त्या वृक्षाला कुठच्याच पद्धतीची इजा केली नाही आणि आज त्या परिसरामध्ये त्याचं दुकान एवढं चालतंय की तसं कोणाचंच दुकान आजूबाजूला चालत नाहीये. महाराजांनी त्याला भरघोस धंदा दिलेला आहे. रोजचा गल्ला भरपूर होतो, नफा सुद्धा खूप होतो. आज जवळजवळ 9-10 वर्ष ते दुकान चाललंय. कधी त्याला आठवलं तर तो मला सांगतो की महाराजांना आवडत नाही, तू सांगितलेलंच ना, म्हणून या वृक्षाला मी हात लावला नाही. आपण सुद्धा सर्वांनी आजपासूनच एक संकल्प करूया, विनाकारण कुठच्याही वृक्षाची फांदी तोडणं किंवा वृक्षाला उगाच इजा करणं हे महाराजांना आवडत नसायचं. आपण जर स्वतःला महाराजांचे उपासक म्हणतोय किंवा महाराजांचे याचक म्हणतोय, रोज आपल्याला महाराजांकडे काहीतरी मागायचे आहे, काहीतरी याचना करायची आहे, मग आपण महाराजांना जे आवडत नाही ते का करावं? अजिबात नाही. त्यामुळे भक्तगण, महाराजांना जर वृक्ष तोडलेला आवडत नसेल तर वृक्ष तोडीला आपण कारणीभूत होऊ नये. भक्तगण, आता आपण जाऊया महाराजांच्या नैवेद्याकडे. स्वामी महाराजांचा नैवेद्य कसा असावा यावर मी एक एपिसोड केलेला आहे. स्वामी सुतांनी तसं सांगितलेलं आहे आणि स्वामी सुतांचा सांगण्याचा आधार घेऊन मी तसा स्वामी सुतांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्या एपिसोड मधून. ज्या एपिसोडची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये आता खाली देतोय, तो एपिसोड बघा. त्याच्यावरती तुम्हाला समजेल की महाराजांचा नैवेद्य कसा असावा. फार सोपं आहे. महाराजांना पंचपक्वान्न नको आहेत. महाराजांना साधं खिचडी आणि दही पाहिजे, केळ्याचं शिकरण पाहिजे, एवढं आपण सहज करू शकतो. पण महाराजांचा नैवेद्य तुमचा कसाही असो, त्याच्यात खिचडी आणि दही असावं असं एक सांगणं आहे. भक्तगण, हा महाराजांना नैवेद्य जेव्हा आपण अर्पण करतो किंवा बहुतेक घरामध्ये असं ठरलं जातं महाराजांना अर्पण करण्याआधीच का स्वामींचा ताट मी घेणार किंवा स्वामींचा ताट आपल्या घरातल्या एखाद्या लहान मुलाला आपण देतो आणि ते आधीच ठरवलेलं असतं. कशाला ती महाराजांच्या नैवेद्यावरती आपण आस ठेवावी? कशाला? महाराजांना अर्पण केलंय ते महाराज खाणार आणि महाराज खाणार असतील तर मग आपण कसं खायचं? महाराजांना पोटभर खाऊ द्या किंवा महाराज खाणार आहे अशी एक जर तुम्ही भावना ठेवलीत तर ते महाराजांपर्यंत व्यवस्थित पोचतं. महाराजांच्या समोर तुम्ही नैवेद्य ठेवा, त्यातला 1-2 खास महाराजांच्या मुखाला लावा, महाराजांची प्रार्थना करा की आम्ही यथासांग नैवेद्य केलेला आहे, तो स्वीकार करा आणि त्याच्यानंतर तो जो नैवेद्य आहे तो राहिलेल्या आपल्या अन्नामध्ये सगळा मिसळावा. किंवा एखादा ग्रस्त त्याच वेळेला आपल्या घरामध्ये येतो, आपल्या घरी येतो दत्त म्हणून, त्याला तो नैवेद्य द्यावा. आणि त्याही पलीकडे फार महत्वाची गोष्ट आहे, महाराजांच्या समोर नैवेद्य ठेवून त्यांना जशी आपण विनंती करतो, प्रार्थना करतो, जे काही केले आहे ते गोड मानून घ्या. त्याही पलीकडे जाऊन आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर त्यांना 1-2 घास आपण भरवतोय ते भरवावेत. तर त्यानंतर आपल्याला वाटेल तेव्हा महाराजांच्या समोरचं ताट काढू नये सहज, अजिबात नाही. मग अशा वेळेला महाराजांना सांगावं की स्वामी महाराज, तुम्हाला आज जे मी ताट अर्पण केलेलं आहे, तुमच्यासाठी जो काही नैवेद्य केलेला आहे तो तुम्ही गोड मानून घेतलेला आहे, तेव्हा तुमचं आता हे उष्ट ताट जे आहे, उष्टिष्ट जे आहे
ते आम्ही प्रसाद म्हणून घेतोय, त्यासाठी तुमची आज्ञा असावी, तुमची परवानगी असावी. एवढी महाराजांना प्रार्थना करा आणि त्याच्यानंतर ते ताट तुम्ही घ्या. पण तुमच्या समोर ठेवलेलं ताट सहज कोणी जर तुम्ही जेवल्या तसं समजून काढलं तर तुम्हाला चालेल का? आणि महाराजांना जर आपण एवढ्या प्रेमाने त्यांचा नैवेद्य करतोय, आपण एवढ्या प्रेमाने त्यांना समर्पण केलेलं आहे, तो नैवेद्य अर्पण केलेला आहे, तो नैवेद्य, अशा वेळेला तो नैवेद्य महाराजांना काही न सांगता तो काढावा समोरून, ते पण योग्य नाहीये. त्यामुळे महाराजांच्या समोर ज्या प्रेमाने तुम्ही नैवेद्य ठेवता त्याच प्रेमाने महाराजांची परवानगी घ्या आणि महाराजांकडचा तो नैवेद्य म्हणजे उष्ट नैवेद्य, स्वामी महाराजांनी जेवून राहिलेला जो महाराजांचा तो उष्ट नैवेद्य आहे, तो आपला प्रसाद आहे असं समजून महाराजांची परवानगी घ्या आणि तो नैवेद्य घ्या. भक्तगण, चैत्र शुद्ध द्वितीयेला आपण स्वामी महाराजांची जयंती साजरी करतो, धूमधडाक्यात साजरी करतो. आपण सगळे एकत्र येऊन जेव्हा साजरं करतो किंवा एखाद्या मठामध्ये ती साजरी केली जाते किंवा एखादं उपासक मंडळ ते साजरं करतं, त्यावेळेला आपण हटकून महाराजांचा महाप्रसाद ठेवतो, हटकून ठेवतो. पण स्वामी महाराजांची जयंती किंवा स्वामी महाराजांचा प्रगट दिन हा कसा साजरा करावा हे खुद्द स्वामीसुत महाराजांनी सांगितलेलं आहे. ज्या विभूतीने स्वामींची जयंती सांगितलेली आहे, कधी आहे, स्वामी कसे प्रगट झाले हे सांगितलेलं आहे, हे सर्व त्यांना स्वामी महाराजांच्या कृपेने अवगत झालेलं आहे आणि ते सर्व त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा त्यांनी महाराजांची जयंती कशी साजरी करावी हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराजांची जयंती चैत्र शुद्ध द्वितीया हा उपासाचा दिवस आहे, दोन्ही वेळ उपास करण्याचा तो दिवस आहे. एकादशी सारखा, एकादशीला उपास दुसऱ्या दिवशी सोडला जातो, तसा हा उपास आहे. सकाळी उपास करून संध्याकाळी किंवा रात्री तो उपास सोडायचा हा प्रकार नाहीये, संबंध दिवसाचा तो उपास आहे. तरी पण आपण महाप्रसाद ठेवतो, आपण डाळ भात आणि पंचपक्वान्न ठेवतो, ते कितपत योग्य आहे? महाराजांची जयंती जर तुम्ही साजरी करतायत, स्वामीसुत महाराजांनी तुम्हाला सांगितलेलं कशी साजरी करायची तशी साजरी करा. मग जर तुम्हाला महाप्रसाद ठेवायचाच आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये महाप्रसादाचे काही जिन्नस आहेत. हल्ली हॉटेलमध्ये जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला उपास थाळी मिळते, म्हणजे सर्व काहीच उपासाचं. अक्कलकोटला अन्नक्षेत्र मंडळात जर तुम्ही गेलात तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला उपासाची थाळी वाढली जाते. वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, साबुदाण्याचा पापड, काकडीची कोशिंबीर, शिंगाड्याच्या पिठाच्या पुऱ्या आपण करू शकतो. तसं तुम्हाला महाप्रसाद त्याच दिवशी करायचा आहे ना, मग उपासाचे सर्व जिन्नस तुम्ही करू शकता. वऱ्याचा भात करू शकता, शेंगदाण्याची आमटी करू शकता, बटाट्याची भाजी करू शकता, साबुदाण्याचा पापड करू शकता, सगळं काही करू शकता. मग डाळ भाताचा नैवेद्य कशाला पाहिजे त्या दिवशी? तो उपासाचा दिवस आहे. आणि भक्त मंडळी, सगळ्यात अगदी महत्वाचं तुम्हाला सांगतो, स्वामी समर्थ महाराजांची जयंती स्वामीसुत महाराजांनी सांगितली, त्यांनी ती साजरी करायला सुरुवात केली. ती फक्त एक दिवसाची जयंती नव्हती बरं का. 1 महिना अगोदर चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी महाराजांची जयंती असते. त्याच्या बरोबर 1 महिना अगोदर फाल्गुन शुद्ध द्वितीयेला खुद्द स्वामीसुत महाराज या स्वामी जयंतीची नांदी करत, त्याला तो महापर्वणी दिवस म्हणत, स्वामी महाराजांची महापर्वणी. त्या दिवशी स्वामी महाराजांनी त्यांना दिलेलं आत्मलिंग पादुका, त्या पादुका पालखीमध्ये ठेवून ते समुद्र किनारी घेऊन जात आणि तिथे त्याला समुद्र स्नान होत असत. त्यानंतर त्या पादुका पुन्हा स्वामी महाराजांच्या मठामध्ये ते आणत. बरं, ह्या पालखीचा लवाजमा इतका काय असायचा, अजूनही तो असतो. अजूनही आपण त्या पद्धतीचा सोहळा साजरा करतो गिरगावला दर फाल्गुन शुद्ध द्वितीयेला. और रस्ता झाडला जातो, त्याच्यावर पायघड्या घातल्या जातात, दोन्ही बाजूला रांगोळ्या घातल्या जातात, गोमूत्र शिंपडलं जातं, फुलांचा सडा घातला जातो आणि या पायघड्यावरनं ती पालखी नेली जाते. पुन्हा पाठीमागे रिकामा झालेल्या पायघड्या सगळे सेवेकरी उचलून पुढे घालतात. पुन्हा त्याच्या अवतीभोवती रांगोळ्या काढल्या जातात, गोमूत्राने शिंपडलं जातं, फुलांचा सडा घालतात. तशा पद्धतीने मठापासून ते अगदी समुद्र किनाऱ्यापर्यंत स्वामींचा लवाजमा जात असत. स्वामी महापर्वणी ही स्वामी जयंतीची नांदी असत, अजूनही आहे. आणि त्यानंतरचा सबुंद 1 महिना रोज मठामध्ये काय ना काय कार्यक्रम होत असत, कीर्तन होत असत, प्रवचन होत असत.
भजनं होत असत. फक्त कोण आज मुंबईच्या शहराच्या आयुष्यामध्ये आपण हे सगळं करू शकत नाहीये, पण आपण काहीतरी संकल्प करू शकतो, काहीतरी आपण सोडू शकतो एका महिन्यासाठी, फक्त एका महिन्यासाठी. आणि त्याच्यासाठी ती विशेष उपासना म्हणजे स्वामींचं अवतार कांड. भक्तगण, महापर्वणीच्या दिवशी आपण समुद्रापर्यंत जाऊन महाराजांच्या पादुकांना आत्मलिंगाला समुद्र स्नान घालतो खरं, पण त्यानंतर थेट स्वामींच्या जयंतीपर्यंत आपण सगळं काय विसरून जातो. पण त्याऐवजी की स्वामी महापर्वणीपासून स्वामी जयंतीपर्यंत मी रोज अमुक एक वेळेला श्री स्वामींचं नामस्मरण करीन, किंवा मी स्वामी पाठ वाचीन, किंवा स्वामी पाठातला रोज एक अभंग तरी मी गाईन. 1.5-2 मिनिटाचं, 1.5-2 मिनिटाची उपासना आहे. उपासना अशी असावी की अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ती तुम्हाला करता यावी, त्याचा कंटाळा येऊ नये. डोळे बंद करून मनसोक्तपणे श्री स्वामी समर्थ ही उपासनाच आहे. अशा पद्धतीचं काहीतरी जर तुम्ही ते 30 दिवस जर केलं तर ते अत्यंत फलदायक आहे. स्वामी समर्थ अवतार कांडाला 1.25 तास जातो बरं का. तेवढा वेळ काढू शकलात वर्षभरातून फक्त 30 दिवस तर दुधात साखर, पण तेवढा वेळ नाही जर देऊ शकला तर त्याच्यामध्ये काही गैर नाही. आपले कामं आधी करायची असतात. महाराजांनी कधीच सांगितलेलं नाही कामं सोडून उपासना करा. मग अशा वेळेला काहीतरी एखादी छोटी पण वेळ मात्र एक असावी. त्या वेळेला ते बरोबर त्या वेळेच्या ठोक्याला तुम्ही ते उपासना केली पाहिजे. हा एकच नियम नित्य उपासनेमध्ये आहे. स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये ज्या ज्या नोंदी आहेत त्याचा आधार घेऊन आजचा आपला एपिसोड झालेला आहे. स्वामी महाराजांचं स्मरण करूया, मनसोक्तपणे म्हणूया श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद, द्यावे दासपद मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.